सातबारा कोरा केल्याशिवाय आता माघार नाही, असा इशारा जो आहे तो इथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष यांनी इथे दिलेला आहे. राजू शेट्टी असे म्हणाले की सरकार हमीभाव कमी मिळाल्यास उत्पादकता वाढवण्यास सांगते, मात्र त्याच वेळी उत्पादकता खर्चही वाढतो असे ते इथे म्हणाले आहे. शेतकरी मित्रांनो, तीव्र असं प्रकारचं राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन आहे ते इथे चालू आहे. राजू शेट्टी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचं तीव्र मोठ्या प्रकारचं आंदोलन हे सातबारा कोरा करण्यासाठी इथे चालू आहे आणि लवकरच शेतकऱ्यांचा या कर्जमाफीविषयी लवकरच शासन निर्णय इथे घेणार आहे. विधानसभेची निवडणूक समोर आहे, त्यामुळे लवकरच याबद्दल निर्णय जो आहे तिथे होऊ शकतो. तर मित्रांनो, अत्यंत महत्वाचे अपडेट आहे. कशा पद्धतीचं मागणी यांनी येथे केलेली आहे, तर राजू शेट्टीच्या यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन मोठ्या प्रमाणात चालू आहे. 1 जुलैपासून हे आंदोलन जे आहे तिथे चालू आहे. वसंतराव नाईक यांच्या जन्मगावापासून हे आंदोलन इथे सुरू करण्यात आलं आहे. त्यामुळे लवकरात लवकर जी कर्जमाफी आहे ती शासनाने करावी आणि जोपर्यंत सरकार कर्जमाफी करत नाही तोपर्यंत माघार नाही, असं इथे म्हटलेलं आहे. आणि कर्जमाफी सुद्धा सहज शक्य आहे असंही त्यांनी इथे सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, कशी शक्य आहे कर्जमाफी? तर सरकारचे रोजचे जीएसटी संकलन 1,75,000 रुपये होते. इतके प्रचंड संकलन सामान्यांच्या खिशातून होतं. त्यामुळे याच पैशातून सहज कर्जमाफी शक्य आहे. धनदागड्यांचे उद्योग अवसायनात निघाले म्हणून सरसकट त्यांना कर्जमाफीचा निर्णय इथे घेतला जातो. शेतकरी देखील देशासाठी अन्नधान्याचे उत्पादन घेतो, त्यामुळं शेतकऱ्यांना सुद्धा जी कर्जमाफी आहे ती इथे केली जावी अशी मागणी त्यांनी इथे केली आहे. तसं निवेदन राष्ट्रपती यांच्या नावे दिले जाणार आहे. प्रपत्र तयार करण्यात आलंय. कर्जमाफीची मागणी केली जाईल. त्यानंतरच्या काळामध्ये नेत्यांना गावबंदी आणि अति तीव्र आंदोलन करण्यात येईल. जोपर्यंत कर्जमाफी मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन जारी राहील असं त्यांनी सांगितलेलं आहे. महत्वाचे अपडेट आहे शेतकरी मित्रांनो. कर्जमाफीचा निर्णय जो आहे तिथे होऊ शकतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.